नमस्कार, माझे नाव अथर्व वडनगरे. मी एकलव्य विद्यालयामध्ये इयत्ता 10वीत शिकतो. बांधकाम क्षेत्रात अनेक कामगार काम करत असतात. ते कामगार इंजिनियर, बिल्डर, आर्किटेक्ट तर थेट गवंडी, मिस्त्री, सुतार, लोहार, वेल्डर हे असतात. बांधकाम क्षेत्रात अनेक सर्वे केले गेले आणि त्या सर्वेचे लक्षात आलं की जगात जे मृत्यूचे प्रमाण आहे त्यात सर्वात जास्त प्रमाणे बांधकाम क्षेत्रातल्या कामगारांची. यावर उपाय म्हणून मी माझा प्रोजेक्ट तयार केला आहे. अनेक मजली उंच इमारतींवर किंवा खोल खाणीत हीट स्ट्रोक होतो. हीट वेव्हमुळे अचानक टेम्परेचर वाढल्याने कामगार बेशुद्ध पडतो, त्याची वाढ भेटते. यावर उपाय म्हणून मी माझ्या लॅबमध्ये हीट सेन्सर म्हणून थर्मिस्टर बसवले. जेव्हा टेम्परेचर 40-45 डिग्रीच्या अचानक वाढते तेव्हा सेन्सर त्याला डिटेक्ट करून सूचना देते. आता आपण इथं अचानक टेम्परेचर वाढवू नाही शकत, म्हणून मी ड्रायरने गरम हवा मारून टेम्परेचर वाढले. टेम्परेचर वाढल्यावर हेल्मेट सूचना द्यायला लागतं. खोल खाणीत गॅस लीक होऊ शकतो. गॅस लीक होऊन जीव गुदमरू शकतो किंवा आग लागू शकते. यावर उपाय म्हणून मी हेल्मेटमध्ये MQ2 नावाचे गॅस सेन्सर बसवले. जेव्हा गॅस अल्प प्रमाणात लीक होतो तेव्हा सेन्सर त्याला डिटेक्ट करून सूचना देतो. आता आपण इथं गॅस सिलेंडरद्वारे गॅस मारू. गॅस लागल्यावर ते डिटेक्ट करून घेतो. बांधकाम क्षेत्रात खूप गोंधळ असतो. ज्या ठिकाणी बांधकाम सुरू असतं तिथं खूप आवाज, मशीनचा आवाज, वाहनाचा आवाज असतो. अशा वेळेस आपल्याला काय ऐकू येत नाही आणि यावेळी जे मोठमोठे ट्रक, डंपर, ट्रॉली आहे यांच्या धक्का लागून मृत्यू होण्याचे प्रमाण पण जास्त आहे. यावर उपाय म्हणून मी हेल्मेटच्या मागे एक छोटीशी रडार बसवले जे IR लाईटवर काम करते. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अचानक मागून येतो तेव्हा हे सेन्सर त्याला डिटेक्ट करून त्वरित सूचना देतो. बांधकाम क्षेत्रात अपघात होतात की कामगाराच्या अंगावरती काहीतरी पडलं आणि कामगार एकटाच असतो. अशा वेळेस त्याचे हात पाय हलत नाही आणि बेस सेन्सरला सूचना पण मिळत नाही. यावर उपाय म्हणून हेल्मेटच्या मागे एक इमर्जन्सी बटन बसवलं. जेव्हा हे बटन दाबले येईल तेव्हा एक इमर्जन्सी ट्रान्समीटर सुरू होईल आणि पे स्टेशनला सूचना पाठवेल. कामगारांनी नुसतं डोकं जरी टेकलं तर तिकडं सूचना येईल. बांधकाम क्षेत्रात मोठे मोठे सर्च लाईट असतात, तसेच वाहनांचे लाईट आणि बिल्डिंगच्या लाईटमुळे डोळे दिसतात, त्यामुळे अपघात होऊ शकतात. यावर उपाय म्हणून हेल्मेटमध्ये LCD डिस्प्ले दिलेला आहे. जेव्हा लाईट अचानक डोळ्यावर येतो तेव्हा डिस्प्ले काळा होऊन जातो आणि डोळे दिसत नाही. जेव्हा लाईट अचानक डिस्प्लेवर पडतो तेव्हा डिस्प्ले काळा होऊन जातो, डोळे दिसत नाही. मित्रा, या हेल्मेटमध्ये सगळ्या सोयी असून 3 हेडलाईट पण दिलेली आहे. पहिला रेड लाईट आपण धोका म्हणून वापरत असतो, तसेच स्टॉप म्हणून पण वापरत असतो. जेव्हा कामगार रेड लाईट लावेल तेव्हा तो बाकीच्यांना सूचना देईल की इकडे येऊ नका, इकडे धोका आहे. दुसरा UV लाईट. काही विशिष्ट प्राणी जसे काही विंचू, साप किंवा काही फ्लोरोसंट पदार्थ UV लाईटमध्ये चमकतात आणि काही खुणा बघण्यासाठी पण कामगार UV लाईटचा वापर करू शकतो. आता तुम्ही इथं काही फ्लोरोसंट पदार्थ बघू शकता. आधी तुम्ही साधे बघा आणि मग UV लाईट मारा. रात्रीच्या वेळी बांधकाम क्षेत्रात डोळ्यांनी दिसत नाही किंवा खूप दुःख असलं ते दिसत नाही, यावर उपाय म्हणून येलो लाईट दिलेला आहे. येलो कलर हा नाईट विजन साठी वापरला जातो. त्यासाठी येलो लाईट दिलेला आहे. मित्र, हे हेल्मेट अल्प खर्चिक असून यात कुठल्याही प्रकारचा आर्डिनो किंवा सॉफ्टवेअर वापरलेले नाही. यातील बॅटरी रिचार्जेबल असून रिमोट एरिया सोलर पॅनल पण चार्ज होते आणि इमर्जन्सी पॉवर बँक म्हणून पण काम करते.
आशा करतो की माझा प्रोजेक्ट तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.